समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, मी रेशम चव्हाण. आपलं क्षितिज पर्वमध्ये आपलं स्वागत. आज आपल्याबरोबर आहे बालकलाकार अनया पिंगळे. तर आज आपण हिच्याबद्दल जाणून घेऊया. अनया, तुझी कला क्षेत्रामध्ये कशी एंट्री झाली? ॲक्च्युली मी आधी टिकटॉक होता ॲप, त्याच्यावर मी व्हिडिओज वगैरे बनवायचे. मग त्याच्यानंतर तो बॅन झाला आणि मग इन्स्टावर मी रील्स वगैरे बनवायचे. मग हळूहळू माझी आवड वाढली. मग त्याच्यानंतर मी रोज रोज बनवायला सुरुवात केली. फॉलोअर्स वगैरे वाढले. अनया, आतापर्यंत तू कोणत्या कोणत्या सिरियल केल्यास? मी माझी सुरुवात वेब सिरीज पासून झाली. कंपास वेब सिरीज केली. त्याच्यानंतर माझी पहिली सिरियल होती डेली सोप, निवेदिता माझी ताई. त्याच्यामध्ये मी काम केलं. आता सध्या कब्बशी नावाचा पिक्चर आहे, तो रिलीज होतोय. एक डॉक्युमेंटरी फिल्म केली, चापेकर बंधू यांच्यावर पूर्ण बायोपिक होती. त्याच्यानंतर वसुधा ही सिरियल केली. सगळ्यांमध्ये मी कॅमिओज केले. तारिणी आणि अजून एक मूवी केली उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित. आता सध्या मी एक नवीन प्रोजेक्ट केला बियॉन्ड ब्लड नावाचा, तो पण इन्स्टावरच असा येतोय. आणि आता तू कितवीला आहेस म्हणजे, आणि स्कूल आणि हे शूटिंग कसं सांभाळतेस सर्व? आता जेव्हा माझं डेली सोप वगैरे होतं तेव्हा 15 दिवस शाळा होती आणि 15 दिवस शूट होतं. शाळेने पण खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर कॅमिओज केले म्हणून शाळेला फक्त लेटर द्यावा लागायचा. मग शाळा मॅनेज करून घ्यायची. मग तुला घरातून फुल सपोर्ट आहे आई बाबांचा? खूप आई बाबा म्हणजे खूपच सपोर्ट करतात मला. ते म्हणतात तू पुढे जा, तुला जे मनात येईल ते कर. खूप सपोर्ट आहे त्यांचा. आणि तुला खाण्यात काय आवडतं जास्त, व्हेज नॉन व्हेज? नाही, मी नॉनव्हेज तर नाही खात. व्हेज मध्ये घरचं पण आवडतं, बाहेरचं पण आवडतं. आणि इंडस्ट्रीमध्ये आवडता हिरो किंवा हिरोईन तुझे कोण आहेत, जे नाही का एक गोल आहे की तुला त्यांच्यासारखं बनायचंय, असं कोण आहे तुझ्या समोर? ऍक्टर म्हटलं तर मला शाहरुख खान खूप आवडतो. मराठीमध्ये? मराठीमध्ये तर अशोक सराफ सर, ग्रेट. आणि ऍक्ट्रेस म्हटलं तर निवेदिता सराफ, त्यांच्या पण मी फिल्म्स बघितल्या आहेत. तर मला ते दोघं खूप आवडतात. इन्स्पिरेशन म्हणून मी धरले. आणि बॉलिवूडमध्ये पण मी शाहरुख खान, काजोल देवगण, टीना मुनीम, खूप पिक्चर्स वगैरे बघते मी त्यांचे. आणि तुझं ड्रीम काय आहे, म्हणजे एक असतं ना एखाद्यावरती बायोपिक कुठली बनावी किंवा मी तो रोल प्ले करावा, असं म्हणजे कोणतं आहे तुला आवड? मला ऍक्च्युली मी आता क्रिकेट खेळते, सो मला बायोपिक म्हणजे समजा जेमिमा रॉड्रिग्स मला खूप आवडते किंवा स्मृती मानधना, तर त्यांच्यावर बायोपिक करायला मला खूप आवडेल. आणि मला त्यांचा गेम आवडतो, त्यांचं ओपनिंग वगैरे स्मृती मानधना करते, तिचे शॉट्स आवडतात, तर मला आवडेल करायला. अनया, तुझी थिएटरची सुरुवात कधीपासून झाली? थिएटरची सुरुवात सगळ्यात आधी मी एक पात्री केलं अटल करंडक, त्याच्यामध्ये मला प्रथम क्रमांक मिळाला. आणि राज्यस्तरीय विभागाकडून मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मग मी आसमान के उस पार हे नाटक केलं, ते माझं पहिलं लीड काम होतं नाटकांच्या क्षेत्रामध्ये. आणि मी आता इतना सन्नाटा क्यों है भाई हे नाटक केलं, त्याच्यामध्ये पण माझं लीड कॅरेक्टर होतं. त्याच्यामध्ये मला सांस्कृतिक कला दर्पणकडून मला नामांकन मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी. अभिनंदन. आताच आपल्या अनया बरोबर गप्पा झाल्या. अशाच आपण अनेक कलाकारांसोबत आपण गप्पा करणार आहोत. ह्यासाठी पाहत रहा क्षितिज पर्व. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.